मराठा मोर्चे हे उत्स्फूर्त नव्हते असं धक्कादायक विधान केलंय खुद्द मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी। त्यामुळे मराठा मोर्चांमागे नेमकं कोण होतं याचा शोध घेणं सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। याशिवाय खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची देखील चांगलीच स्तुती केली। मुख्यमंत्री कधीही जातपात बघून काम करत नाहीत, त्यामुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर ब्राह्मण म्हणून टीका करणं चुकीचं असल्याचंही खेडेकर यांनी म्हटलंय। आजपासून पुढची 2 वर्ष मराठा संघटनेच्या बांधणीचा कार्यक्रम पुरुषोत्तम खेडेकर यांनी हाती घेतला। त्यानिमित्तानं उस्मानाबादमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच निमित्तानं पुरुषोत्तम खेडेकर हे एबीपी माझाशी मोकळेपणानं बोलले। पुरुषोत्तम खेडेकर यांनी वेगवेगळ्या विषयांवर बोलताना काय म्हटलंय पाहूयात। नेतृत्वाशिवाय ते होत नाही, त्यामुळे त्याचा मूळ मायबाप जर नसतील तर मूल अनाथ असतं। त्यामुळे अनाथ मोर्चा तेवढंच फार तर त्याला म्हणतात। हे सगळं उत्स्फूर्त होतं सुरुवातीच्या भागामध्ये की नंतर मग काही राजकीय अंगाने उत्स्फूर्त एकही नव्हतं आणि आजही नाही। हे फार मोठं विधान करता तुम्ही। उत्स्फूर्त असूच शकत नाही ना। मी मगात सांगितलं तसं की मायबाप मरणे किंवा मायबाप समोर न येणे फार तर ते अनाथ असू शकतं, पण मायबाप नव्हते असं कधी म्हणू शकत नाही आपण। साहेबांच्या मनामध्ये ते सत्यशोधक कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत। त्यांच्या आई शारदाबाई गोविंदराव पवार हे अत्यंत कर्मठ आणि कट्टर सत्यशोधक होते। फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा एक प्रभाव साहेबांवर आहे। त्यामुळे साहेबांना काही काही बाबी ह्या अजूनही त्या ब्राह्मणेतर ब्राह्मण या अंगाने दिसत असतात। जेव्हा त्यांनी स्वतः कारवाई करणं गरजेचं होतं किंवा त्यांच्याकडे अधिकार होते ते त्यांनी न बोलता जर आतापर्यंत त्यांनी त्यांचे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतले काही लोक तयार केले असते आणि त्यांनी हे बोलले असते तर ते योग्य दिसलं असतं।